मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धाय. जय. आज आपण धम्मचारी बुद्धवज्र यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत, एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर खूप खूप स्वागत. बुद्धवज्र हे नाव तुम्हाला मिळालं आणि तुम्ही त्रिरत्न बौद्ध महासंघात काम करत आहे. तर ते नाव आणि संघामध्ये आता कसं फील होते तुम्हाला, कसं वाटतंय? तसं बघायला गेलं तर संघामध्ये कसं फील होतं, याचं उत्तर हेच आहे की संघामध्ये येऊन एका प्रकारे असं म्हणता येईल की जीवन परिवर्तन झालं आहे का, जीवन बदललं. आणि जे काही लाईफ होतं, जीवन होतं, दुःखमय होतं, संघामध्ये आल्यामुळे ते सुखमय झालं. आणि तेवढंच नाही तर जीवन पण म्हणजे एका अर्थाने खूप बदललं है ना, उंच झालं है ना. म्हणजे आज मला लोक धम्मचारी बुद्धवज्र म्हणून ओळखतात है का नाही. आणि हे कशामुळे घडू शकलं? त्रिरत्न बौद्ध महासंघामुळे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की नाव जे मला मिळालं की ज्यावेळेस त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये एखादा धम्ममित्र असतो, तो GFR मध्ये तो रिक्वेस्ट करतो की धम्मचारी बनायचं आहे त्याला है ना. आणि धम्मचारी झाल्यानं धम्मचारीच्या प्रोसेसमध्ये त्या प्रोसेसमध्ये त्या व्यक्तीला एक त्याचा गुरु असतो, ज्याला प्रिसेप्टर म्हणतात ना, उपाध्याय म्हणतात. आणि तो त्या प्रोसेसमध्ये असतानाच तो उपाध्याय निवडतो, प्रिसेप्टर निवडतो. आणि तो प्रिसेप्टर किंवा उपाध्याय जो व्यक्ती प्रोसेसमध्ये धम्मचारी बनण्यासाठी तो नाव शोधतो त्या धम्ममित्रासाठी ज्याची दीक्षा होणार आहे. आणि मग ज्यावेळेस धम्मचारीची दीक्षा होते, किस्सा प्रदान होतो आणि त्याच्यानंतर मग त्याला नाव दिलं जातं. आणि मग माझ्यासाठी पण माझे जे गुरु आहेत ज्यांनी मला माझं नाव ठेवलं ते असे धम्मचारी सुवज्र. ॲक्च्युली ते मुळात इंग्लंडचे आहेत, ते इंग्लंडला राहतात, आता सध्या पण ते इंग्लंडलाच आहेत. पण त्या काळामध्ये माझी ज्यावेळेस धम्मचारी दीक्षा झाली 2008मध्ये, तर ते भाज्यामध्येच राहत होते आणि त्यांना मी माझं प्रिसेप्टर म्हणून निवडलं. आणि मग त्यांनी मला ती दीक्षा दिली, नाव पण त्यांनी मला दिलं बुद्धवज्र. त्रिरत्न बौद्ध महासंघ हे पूर्ण जगामध्ये पण काम करतात आणि बाबासाहेबांच्या दृष्टी जाणून संघाचे कार्यपद्धती आहे. तर तुम्हाला संघाची कोणती अशी कार्यपद्धती भावते ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की मी संघात या क्षणासाठी किंवा या तत्वामुळे मी संघामध्ये आहे? कोणती गोष्ट आहे संघामध्ये अशी? तसं बघितलं तर संघामध्ये ज्या कोणत्या पण पद्धती आहेत मानवी विकासासाठी किंवा मनाच्या विकासासाठी, मग ते शिबिर असेल, चॅप्टर असेल, कल्याण मित्रता असेल, संघाचे जाहीर प्रोग्राम असतील, आणखीन जे विविध धम्म क्लासेस असतील, धम्मवर्ग असतील हे का नाही. तर ह्या एकूण ज्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत संघाच्या, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मनाच्या विकासासाठी आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की ही ॲक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि ही ॲक्टिव्हिटी खूप चांगली नाही आहे का नाही. म्हणजे धम्म क्लास खूप चांगला आहे आणि धम्मशिबिर चांगलं नाही असं म्हणू शकत नाही. पण तुमचा हा प्रश्न आहे की यापैकी तुम्हाला कोणती अशी गोष्ट आहे जी सर्वात जास्त भावते, आवडते है ना, किंवा कोणती अशी गोष्ट आहे की जी तुम्ही त्याच्यामध्ये रस घेता. तर मला असं वाटतं की माझ्या दृष्टिकोनातून मित्रता, कल्याण मित्रता, त्याच्यामध्ये मी जास्त आनंद घेतो, रस घेतो. माझे कल्याण मित्र आहेत किंवा माझ्याकडून जे कोणी कल्याण मित्रता घेत असतील त्यांच्यासोबत मी एन्जॉय करतो. मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतं, मित्रांशी फोनवर बोलायला आवडतं. आणि मला असं वाटतं की माझी ती एक प्रकारे माझी आवडती गोष्ट आहे. पण असं नाही की ती एकच आहे, सगळ्याच गोष्टी मला आवडतात, पण थोड्या प्रकारामध्ये जास्त ही गोष्ट मी करत असतो. त्रिरत्न बौद्ध महासंघ हा गृहस्थ लोकांसाठी काम करतो आणि गृहस्थांना जास्त म्हणजे गृहस्थ लोक त्याच्यात खूप जास्त काम करतात आणि त्याच्यामध्ये अनागारिक पण आहेत. तर त्यांचा असं काय उद्देश होता की गृहस्थांना त्यांनी एवढं आचरणशील होण्यासाठी पुढं आलं पाहिजे असं वाटत होतं? भंतेंचा असा काय उद्देश होता? बरोबर. म्हणजे भंतेंचा उद्देश असा होता, कदाचित त्याच्या मागे असं असेल की भिक्षू संघ असेल किंवा इतर आणखी कोणते संघ असतील
तर असं होतं की जोपर्यंत व्यक्ती ग्रहत्याग करत नाही है ना, जोपर्यंत व्यक्ती संसार त्याग करत नाही तोपर्यंत तो बुद्धत्वाची प्राप्ती करत नाही, अशा प्रकारचा एक समज बौद्ध जगतामध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं वाटतं या जोपर्यंत मी चिवर घेणार आहे तोपर्यंत मी बुद्धत्वाकडे जाणार नाही है ना, असं वाटतं. पण बुद्धांनी काय सांगितलं की ज्या पण व्यक्तीला, तो स्त्री असो अथवा पुरुष असो, ज्याला मन आहे आणि मनामध्ये बुद्धत्वाचे बीज आहेत, बरोबर, आणि ते बीज आहेत ना, त्याचा जर समजा आपण त्यांना जर समजा खत पाणी दिलं, त्यांचा विकास केला, तर प्रत्येक मन बुद्धत्वाची प्राप्ती करू शकतो. आणि भंतेनी ह्या गोष्टीला मध्यस्थी ठेवलेला आहे. त्यामुळे मग तो गृहस्थी असो किंवा भिक्षू असो, सांसारिक जीवन जगणारा असो, तो स्त्री असो अथवा पुरुष असो, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मन बुद्धत्वाची प्राप्ती करू शकतो. आणि त्यामुळे मग गृहस्थी जीवन जगून पण तुम्ही तुमच्या मनाचा विकास करू शकता. ही भंते संघर्षितांनी जी महत्वाची गोष्ट जगासमोर आणलेली आहे ती फार महत्वाची आहे. आणि त्या आधारावर त्रिरत्न बौद्ध महासंघ चालतो एकाने. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये येतात तर तुमच्या ह्या संकल्पना तुटतात की फक्त भिक्षूच बुद्धत्वाची प्राप्ती करू शकतो. त्यावेळेस तिथं मी पण, माझ्या पण मनाचा विकास करू शकतो किंवा मी पण बुद्धत्वाची प्राप्ती करू शकतो, हा विचार समोर येतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून संघाची निर्मिती खूप महत्वाची आहे. म्हणजे भारतामध्ये जे राहणारे लोक किंवा महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक, तरुणांना त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये यायचं आहे, तर आपल्याकडे अशी काय प्रोसेस आहे की आपण तरुणांना धम्मामध्ये आणण्यासाठी किंवा चळवळीत आणण्यासाठी आपल्या प्रोसेस काय, पद्धती काय? आपण म्हणजे आता मागील 4 ते 5 वर्षापासून आपण पाहत आहोत की त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये एक त्रिरत्न युथ या नावाचं विंग कार्यरत आहे बघा. आणि त्या विंगच्या माध्यमातून, त्रिरत्न विंगच्या माध्यमातून आम्ही सर्वजण असा प्रयत्न करत आहोत की युथला धर्माकडे आणणे, धम्म आचरणाकडे आणणे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न आहे भारत बौद्धमय करायचं, त्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. आणि मग यूथसाठी आम्ही शिबिरं, धम्म क्लासेस, धम्म प्रवचन, आणि तुम्ही पण म्हणजे रेसिडेन्शियल तो एक तुम्ही कोर्स केलेला आहे का नाही. म्हणजे या माध्यमातून त्रिरत्न बौद्ध महासंघ प्रयत्न करत आहे की यूथला धर्माकडे कसं आकर्षित करता येईल आणि त्यांना कसं धम्म आचरणासाठी कसं त्यांना मदत करता येईल, त्या दृष्टीने त्रिरत्न युथ काम करत आहे. तुम्ही बिहारसारख्या राज्यामध्ये जाऊन, महाराष्ट्रातून जाऊन धम्मप्रचाराचं काम काही वर्ष केलेलं आहे. तर महाराष्ट्र आणि आत्ताचं बिहार आणि तुमचा अनुभव काय? महाराष्ट्र आणि बिहार या दोघांमध्ये जो माझा अनुभव आहे तो अनुभव असा आहे की महाराष्ट्राचे जेवढे पण आपण ज्यांना दलित समजतो, जे काही आंबेडकरी समाज असेल किंवा तिथला जो दलित समाज आहे, म्हणजे आंबेडकरी समाज, इथला दलित समाज आणि तिथला खूप मोठा अंतर आहे. म्हणजे ज्यावेळेस मी 2009मध्ये पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेस तर खूपच कठीण परिस्थिती होती, पण आजची थोडीशी स्लाइटली सुधारल्यासारखं वाटतं, पण तरी पण आज परिस्थिती खूप आहे. म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की आजची जी आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा असं म्हणता येईल की जवळजवळ ते 30 ते 40 वर्ष ते बॅक आहे, माग आहे. आणि तिथून जर समजा, तिथे मी राहतो ना, मागील 12 वर्षापासून राहतो, तिथून जर आपण बिहारामध्ये जाऊन जर समजा आपण महाराष्ट्राला बघितलं तर तिथून तुम्हाला महाराष्ट्र स्वर्ग दिसतो. आणि एका अर्थाने आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण बाबासाहेबांच्या आम्ही आहोत, आपण बुद्धिस्ट आहोत, तर आपण कुठेतरी स्वर्गामध्येच आपण आपलं जीवन चाललंय असा त्याचा अर्थ होतो. कारण तिथली गरिबी, तिथले लोक, तिथली मानसिकता ती खूप डिफरन्स आहे आपल्या मानसिकतेपेक्षा. एक धम्मप्रचारक म्हणून तुम्हाला तुझ्याकडून एक सल्ला हवा आहे. तो असा आहे की एखादा गृहस्थ आहे जो बाबासाहेबांचा अनुयायी आहे, बुद्ध आहे, बौद्ध म्हणतो स्वतःला, मग त्याची दिनचर्या कशी असावी आणि त्याच्यासाठी आपला संघ कसा मदत करतो त्याला, त्याची दिनचर्या कशी असते, त्याने प्रॅक्टिसमध्ये धम्म कसा आणायचा?
त्याची दिनचर्या मला असं वाटतं की मी थोडंसं वेगळं बोलेल की आपण जे बघत आहोत की आज आपण जे काही जीवन जगत आहोत ना, आपण जे काही आपलं लाईफ आहे, आपण जे काही आज राहत आहोत, खात आहोत, पित आहोत, सगळं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. त्यांच्या पुण्याईमुळे आज आपण इथे आहोत ना. तर मला काय वाटतं की बाबासाहेबांनी आपल्याला तो फॉर्म्युला दिलेला आहे की कशा प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे है ना. मी सांगण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की माझ्या प्रत्येक अनुयायाने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांनी त्याचा वेळ घालवला पाहिजे. कारण बाबासाहेब ज्यावेळेस म्हणतात की या जगामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं जे काम कोणतं असेल तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे. पण बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केव्हा व्यक्ती करेल, ज्यावेळेस तो त्याच्या स्वतःचा विकास करेल. मग आता दिनचर्या आहे, आपण पंचशीलाचं आचरण केलं पाहिजे, आपण ध्यानसाधना केली पाहिजे, आपण शिबिरांमध्ये गेलं पाहिजे, आपण कल्याण मित्रतेमध्ये रस घेतला पाहिजे. ह्या ज्या काही विविध अशा ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामधून आपण आपल्या स्वतःचा आपल्या मनाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या परिवाराला पण सोबत घेतलं पाहिजे. आणि परिवारासोबत आला की तुमचा समाज, तुमची जॉब, तुमचं गाव, तुमचं शहर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे भारत बदलण्याचं, त्या स्वप्नाला आपण सर्वजण मिळून मदत करू शकतो. कारण बाबासाहेबांचे आपल्यावर असलेले जे उपकार आहेत ते मला नाही वाटत की ह्या जन्मी आपण करू शकतो. पण त्यांनी जे काय म्हटले त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि बाबासाहेबांचे एक चांगले अनुयायी म्हणून पुढे येऊ शकतो किंवा प्रस्थापित होऊ शकतो. तुम्ही कल्याण मित्रता शब्द सांगितला, त्याची सोपी व्याख्या सांगायला म्हणजे संघात काम करणाऱ्यांना ते माहीत आहे, पण उपासक म्हणून जेव्हा कोणी ऐकतं कल्याण मित्रता म्हणजे नेमकं सोप्या शब्दात. कल्याण मित्रता हा जे आहे ना, हा एक प्रकारची मित्रताच आहे, फ्रेंडशिप आहे आपण ज्याला म्हणतो. असं काही दुसरं काही नाही, फक्त कल्याण हा शब्द आलेला आहे, कल्याण आणि मित्रता. तर कल्याण या शब्दाचा अर्थ असा म्हणजे आत्ता सध्या तरी सांगण्याकरता जो आहे की जो कोणी कल्याण मित्र असतो तो आपल्या मित्राच्या कल्याणासाठी तो त्याला मदत करतो, त्याला हातभार लावतो. आणि कल्याण म्हणजे कोणतं? कल्याण म्हणजे त्याचा आध्यात्मिक विकास, बुद्धत्वाकडे जाण्याची त्याची वाटचाल आहे, त्याला हा मित्र मदत करत असतो आणि अशा व्यक्तीला आपण कल्याण मित्र. शेवटचा एक प्रश्न आहे की तुमचा एकंदर पूर्ण धम्मप्रवाह, प्रचार प्रसार आणि अभ्यासाचा जो अनुभव, त्याच्यानं तुम्ही एका काही वाक्यात जर सांगायचं तर धम्म म्हणजे काय असं, किंवा शेवट तुमचा जो संदेश तो काय देणार ते, की तुमचा संदेश तुम्हाला सार जर काढला तर काय म्हणणार तुम्ही त्याला, तुमच्या प्रवासाला काय म्हणणार? कारण माझं जे जीवन आहे किंवा मी जे काही महाराष्ट्रामध्ये असताना मी काही काम केलं, आता मी बिहारमध्ये काम करतो, मला असं वाटतं की माझा संदेश असण्यापेक्षा मी ज्या संदेशाला फॉलो करतोय तो संदेश माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे ही सर्वात मोठी मानवसेवा आहे. आणि दुसरं आहे की ऊर्ध्वगामी म्हणजे मनाच्या विकासासाठी प्रयत्न करणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तर ह्या दोन गोष्टी मी बाबासाहेबांच्या करतो आणि मला असं वाटतं की हाच संदेश बाबासाहेबाचा सर्वांसाठी असेल. मी तर काही संदेश देऊ शकत नाही हे करा, पण मी ज्या संदेशांना मी फॉलो करतो ते हा संदेश आहे. आणि त्या संदेशाला धरून जे माझे गुरु आहेत भक्ती संघराक्षे, त्यांनी मला त्यासाठी मदत केली आणि माझे जे कल्याण मित्र आहेत त्यांनी मला ती मदत केली. आणि त्यामुळे मी माझा जो आज प्रवास आहे तो त्या दिशेने आहे. आणि मला वाटतं रत्न बौद्ध महासंघाचे लोक असो अथवा नसो, सर्वांनी कमीत कमी बाबासाहेबांच्या या संदेशाला फॉलो केलं पाहिजे. कारण ती आमच्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एका व्यक्तीची नाही, ती सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जो पण बेनिफिशियर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा, त्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबासाहेबांचे संदेश ऐकून बाबासाहेबांचा संदेश समजून त्याला प्रोसीड करणे, पुढे घेऊन जाणे, प्रस्थापित करणे, प्रयत्न करणे. आणि मला वाटतं त्याच वेळेस आपण बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी बनू आणि आपला पण विकास होईल. ठीक आहे. जय जय.